स्वामी समर्थ. आपल्यापैकी बरेच जण कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा काम करत असतात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जिथे त्यांना त्यांच्या हायर ऑथॉरिटीकडनं हॅरेसमेंट सहन करावी लागत असेल तर नक्कीच त्या टॉप बॉसेसना लीडरशिपचं महत्त्व कळलेलं नसतं. जिथे युनिटी, मोटिवेशन्स हे फार इम्पॉर्टंट असतात आपल्या टीमकडनं काम काढून घेण्यासाठी. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही ह्याचे शिकार ठरतात आणि तुमचा आउटपुट तुम्ही कॅलिबर असूनसुद्धा देऊ शकत नाही, तो डिलिव्हर करू शकत नाही, तेव्हा इट लीड्स टू डिप्रेशन. परंतु गुड मॅनेजमेंट ओव्हर दी बॅड एक्सपिरियन्स लीड्स टू ग्रेट ग्रोथ, हेही लक्षात ठेवायचं आहे. कारण हार्डवर्क नेवर किल्स द मॅन. तुम्हाला टॉर्चरमेंट किल करत आहे प्रत्येक क्षणाला. थोड्या थोड्या फरकाने तुम्ही स्वतः कुठेतरी लो फील करत आहात. मग अशा वेळेला स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. कुठल्याही इमोशन्सला बॅगेज करून जायचं नाही, श्रिंक होऊन द्यायचं नाही. आणि यासाठी रेकी फार उत्तमरित्या तुम्हाला मदत करू शकते. तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी रेकीची मदत तुम्ही ह्यामध्ये नक्कीच घेऊ शकता. राईट डिसिजन तुम्हाला घेता येते, राईट पाथ तुम्हाला निवडता येतो. कारण आपण इथे स्वतःवरती काम करतो, त्यामुळे कोणत्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत ते तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाराने समजू शकतं.